नमस्कार मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी काही प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. ऑल इम्पॅक्ट सुमित 2026चे आयोजन कोणत्या देशात होत आहे? तर ऑप्शन आहे ए जपान, बी भारत, सी फ्रान्स, डी अमेरिका. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत. ऑल इम्पॅक्ट सुमित 2026चे आयोजन भारत या देशात होत आहे. आणि हे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी भारताला उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून गौरविले आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. IFR 2026मध्ये भारताचे कोणते स्वदेशी युद्धनौकेचे प्रदर्शन होणार आहे? ऑप्शन आहे ए INS चेन्नई, बी INS विक्रमादित्य, सी INS विक्रांत, डी INS दिल्ली. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी INS विक्रांत. IFR 2026मध्ये भारताचे INS विक्रांत हे स्वदेशी युद्धनौकेचे प्रदर्शन होणार आहे. आणि इंडियन नेव्हीची स्वदेशी विमानवाहू नौका INS विक्रांत ही प्रमुख आकर्षण ठरणार आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. IFR 2026चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर ऑप्शन आहे ए मुंबई, बी कोची, सी विशाखापट्टणम, डी चेन्नई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विशाखापट्टणम. IFR 2026चे आयोजन विशाखापट्टणम या शहरात होणार आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. भारतात अलीकडे कोणत्या आजारावरील लसीची चाचणी सुरू झाली? तर ऑप्शन आहे ए डेंग्यू, बी मलेरिया, सी क्वासनूर वनरोग, डी कॉलरा. आणि आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी क्वासनूर वनरोग. भारतात अलीकडे क्वासनूर वनरोग या आजारावरील लसीची चाचणी सुरू झाली. क्वासनूर वनरोग हा टिकबोन आजार आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. कंट्री ऑफ द इयर 2026 हा किताब भारताला कोणत्या प्रदर्शनात मिळाला? ऑप्शन आहे ए दुबई एक्स्पो, बी बायोफाग जर्मनी, सी G20 एक्स्पो, डी वर्ल्ड ट्रेड फेअर. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बायोफाग जर्मनी. बायोफाग जर्मनी हा सेंद्रिय उत्पादनांचा मोठा आंतरराष्ट्रीय मेळा आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. चीनने R&D खर्चात कोणत्या देशाला मागे टाकले? तर ऑप्शन आहे ए जपान, बी जर्मनी, सी अमेरिका, डी दक्षिण कोरिया. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका. चीनने R&D खर्चात अमेरिका या देशाला मागे टाकले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. ब्लॅक स्वान सुमित 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे ए शेती, बी डिजिटल वित्त व फिनटेक, सी क्रीडा, डी संरक्षण. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डिजिटल वित्त व फिनटेक. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. भारत EU मुक्त व्यापार करार FTA कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे ए एशियन, बी सार्स,
सी युरोपियन युनियन, डी नाटो. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी युरोपियन युनियन. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारताची जनगणना मुख्यतः कोणत्या कालावधीत होणार आहे? तर ऑप्शन आहे ए 2025, बी 2026 ते 27, सी 2028, डी 2024. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 2026 ते 27. भारताची जनगणना ही मुख्यतः 2026 ते 2027 या कालावधीत होणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. केरला लिटरेचर फेस्टिवल 2026 कुठे पार पडला? तर ऑप्शन आहे ए कोची, बी कोझिकोड बीच, सी तिरुअनंतपुरम, डी त्रिशूर. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोझिकोड बीच. केरला लिटरेचर फेस्टिवल 2026 कोझिकोड बीच इथे पार पडला. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. वुमेन्स सिनियर वन डे ट्रॉफी 2025-26 कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे ए फुटबॉल, बी क्रिकेट, सी हॉकी, डी बॅडमिंटन. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी क्रिकेट. वुमेन्स सिनियर वन डे ट्रॉफी 2025-26 क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. लोकसभा इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड दुरुस्ती कोणत्या शहरात चर्चेत आली? तर ऑप्शन आहे ए मुंबई, बी दिल्ली, सी जयपूर, डी भोपाळ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. लोकसभा इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड दुरुस्ती दिल्ली या शहरात चर्चेत आली. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. प्लास्ट इंडिया 2026चा मुख्य थीम काय होता? ऑप्शन आहे ए डिजिटल इंडिया, बी ग्रीन भारत, सी भारत नेक्स्ट, डी मेक इन इंडिया. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारत नेक्स्ट. प्लास्ट इंडिया 2026चा मुख्य थीम भारत नेक्स्ट हा होता. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कोटक महिंद्रा बँकने कोणता डिजिटल परवाना सुरू केला? तर ऑप्शन आहे ए डिजिटल ड्रायव्हिंग लायसन्स, बी डिजिटल FPI लायसन्स, सी डिजिटल मतदार ओळखपत्र, डी डिजिटल पासपोर्ट. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डिजिटल FPI लायसन्स. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 15. IFR म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए इंटरनॅशनल फायनान्स रिपोर्ट, बी इंडियन फॉरेस्ट रिव्ह्यू, सी इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू, डी इंडियन फायनान्शियल रिफॉर्म. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 16. 2026मध्ये भारताने कोणत्या देशासोबत 5G 6G तंत्रज्ञान सहकार्य करार केला? तर ऑप्शन आहे ए जपान, बी अमेरिका, सी दक्षिण कोरिया, डी फ्रान्स. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जपान. 2026मध्ये भारताने जपान या देशासोबत 5G 6G तंत्रज्ञान सहकार्य करार केला. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. 2026मध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम वार्षिक बैठक कुठे झाली? तर ऑप्शन आहे ए पॅरिस, बी न्यूयॉर्क, सी दावोस, डी लंडन. आणि उत्तर आहे ऑप्शन सी दावोस.
2026मध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम वार्षिक बैठक दावोस इथे झाली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारताने 2026मध्ये कोणते नवीन डिजिटल आरोग्य अभियान सुरू केले? तर ऑप्शन आहे ए. आयुष्मान भारत 2.0, बी. डिजिटल हेल्थ ID मिशन, सी. हेल्थ फॉर ऑल, डी. स्वस्थ भारत. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. डिजिटल हेल्थ ID मिशन. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. 2026मध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन आहे ए. पॅरिस, बी. नवी दिल्ली, सी. गुरुग्राम, डी. मुंबई. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. गुरुग्राम. 2026मध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुरुग्राम इथे आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. 2026मध्ये भारताने कोणत्या क्षेत्रात ग्रीन हायड्रोजन मिशन गतिमान केले? तर ऑप्शन आहे ए. वाहतूक, बी. शेती, सी. ऊर्जा, डी. शिक्षण. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. ऊर्जा. 2026मध्ये भारताने ऊर्जा या क्षेत्रात ग्रीन हायड्रोजन मिशन गतिमान केले. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. 2026मध्ये भारतातील पहिली AI आधारित न्यायालय प्रणाली कोणत्या राज्यात सुरू झाली? तर ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. कर्नाटक, सी. गुजरात, डी. उत्तर प्रदेश. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. कर्नाटक. आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 22. 2026मध्ये भारताने कोणत्या देशासोबत संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास केला? तर ऑप्शन आहे ए. रशिया, बी. फ्रान्स, सी. अमेरिका, डी. ऑस्ट्रेलिया. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. अमेरिका. 2026मध्ये भारताने अमेरिका या देशासोबत संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास केला. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. 2026मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा मुख्य भर कोणत्या गोष्टीवर आहे? तर ऑप्शन आहे ए. फक्त पदवी शिक्षण, बी. कौशल्य आधारित शिक्षण, सी. परदेशी भाषा, डी. लष्करी शिक्षण. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. कौशल्य आधारित शिक्षण. 2026मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा मुख्य भर कौशल्य आधारित शिक्षणावर आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. 2026मध्ये भारताने कोणत्या देशात नवीन दूतावास उघडला? तर ऑप्शन आहे ए. इस्रायल, बी. लिथुआनिया, सी. ब्राझील, डी. अर्जेंटिना. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. लिथुआनिया. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 25. 2026मध्ये भारतातील सर्वात मोठा डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात सुरू झाला? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. उत्तर प्रदेश, सी. तामिळनाडू, डी. तेलंगणा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. महाराष्ट्र. 2026मध्ये भारतातील सर्वात मोठा डेटा सेंटर पार्क महाराष्ट्र या राज्यात सुरू झाला. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.